राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लय महत्वाच्या विषयाला हात घालायचा आहे. जरा तुम्हाला नेमकी हे सांगतो काय परिस्थिती काय. साधारण 8-10 दिवसापूर्वी आपण ते मा बगलामुखी बगळा देवीची स्टोरी सांगितली होती बघा. आणि ती दैवी चमत्कार किंवा काय ह्याच्या बाबतीत एक घटना घडली. या आपले सबस्क्रायबरच आहेत, बाचाच म्हणा आपला, मंगळवेढा तालुक्यात आहे. तर त्या माणसाची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो आता. त्यांनी फोनवर सांगितलं ना, आम्ही माझ्याकडे हे कुठले येतात, कशी येतात कामं, किंवा आपण त्याचं निराकरण कसं करतो. फुकाट बरं का, रुपया नाही घ्यायचा. जे देती घेती ते नरकाशी जाती असं आहे माझ्या डोक्यात. हा, घ्यायचं नाही कोणाच. पण एखाद्याच्या इलाजाला, एखाद्याच्या आत्म्याला जर त्याचा प्रपंच सुखायला लागत असेल, त्याच्यासाठी पुण्य नाही तुम्हाला सांगतो. असं असतं. विषय असा आहे, इथं जातीचा उल्लेख सुद्धा करणं गरजेचं. कारण समाज जात कोण म्हणते गेली. अहो, जात प्रत्येकाच्या डोक्यात जात जातीविषयी का बोलत नाही सांगतो तुम्हाला. गंगा हा दलित समाजातला माणूस आहे. वडिलांची एक 14-15 एकर आज्यांनी जमीन घेऊन ठेवली होती बा. पण बानगड अशी शेजारची जी लोक आहेत ही मराठा समाजाची. त्यांच्यातला एक सदस्य काय, कारण जथ्था मोठा, मतदान मोठं, त्यांच्या घरात पहिलवान दादागिरी. मग ती ठीस करायचं कुठं. त्यांच्या डोक्यात असं की याची 14 उंडाळायची, कारण ती संख्या जास्त होती पण त्यांच्या वाटणे जास्त झाल्या. ते 2-3 एकरा वालती, पण ते टायमाला सगळी एक व्हायची. याला तिथं रडकून यायला माणूस बाबा म्हणला, ही असंच झाले मामा, मला ही इकून टाकावं वाटतं, दुसरीकडे कुठे घेऊ का. म्हणलं काय, तुला रस्ता तर आहे ना, लाईट तर आहे ना. नाही पण मला विषय वेगळा आहे. अरे म्हणलं काय विषय ती तरी सांग, मला कळून दे म्हणला. भानगड अशी होती की त्याच्या वावरातली माती आणि शेजारच्या वावरातली माती सेम, सपाट राहणं. तिकडे लय पिकायचं, याचं उगवतच नसन. उगलं ना, आपण म्हणलं आली गहू केलाय 10 पोत्याला तर मरण नाही बा. मी म्हणतो 10च्या ऐवजी 7 होत्या, 3-3 पोती व्हायचा. आणि त्याचा उग कुठे पडायच्या मरी गेलेल्या त्याच्या 12-12 पोती होत्या. याला कळाना, मिळच लागा ना काय विषय. आणि सगळ्यात महत्वाचं डिक्लेमर सुद्धा द्यायचं राहिलं. सदर घटना ही फक्त मनोरंजनासाठी बनवलेली असून याचा सत्य परिस्थितीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निवळ योगायोग समजावा. ती मग डिस्क्लेमर ती माझ्या डोक्यात राहिलं नव्हतं, आता दिलं बरं काय सांगतो मला. ती बायको सारखी भांडायची. पाऊस झाला की मोकळं राहणे, समजा नांगरून टाकले आणि पाऊस झाला की 10-15 दिवसांनी कुठून बी लिंब उगवायची. लिंबुनीची झाडं, लिंब पडलं लिंबूनी झाड उगवत्यात. बुचकाच निघायचा असा 5-6 झाडांचा. कुठून नारळ निघायचा पुरलेलं. ह्याला बायकोला म्हणला, होय रे ही भानगड काय. तर बाया हुशार असतात अशा बाबतीत. म्हणली केलं आपल्याला, करणी केली कोणतरी, आपल्याला काहीतरी केलं, आपलं वाटलं झालं, याच्यामुळे आपली पिकं होत नाही. कर्ज बाजारी झालेला. मग त्याने नवीन धंदा चालू केला. एक जणाकडून 3 रुपयाने घ्यायचं, दुसऱ्याला 5 रुपयाने द्यायचं बरं का. म्हणजे वसूल करायला चांगलं आहे. ती उकरायचा नारळ बिराळ टाकून द्यायचा नदीत नेऊन. मला नको बा आपल्याला. त्याचा इफेक्ट असा झाला की ती शेती पिकायची बंद झाली. ही वैतागलं खर्च करू करू, घरात भांडणं मारण्याची. पोरं सुद्धा एकमेकासंग भांडायची. तर पण ती बालक आहेत, त्यांचं काय नाही. पोरगी 12-13 वर्षाची, पोरग 14-15 वर्षाचं. नवरा बायकोची भांडणं सारखी किचकिच चालू. म्हणलं ही काय खरं नाही. मस्त घर चांगलं बांधलंय, ट्रॅक्टर आहे घरी. आता 14-15 एकर बागायती, ती काय थोडे आहे का. ह्याला म्हणलं वैतागले बाबा, काय करावं काय नाही. आणि मी नुकती ती बगलामुखी स्टोरी सांगितली. मी त्याला काही सांगितलं नाही, काय नाही काय नाही, त्याच्या मनानेच त्याने डोकं असं लावलं की इतकी देवी देणारी शक्ती, ताकद मला पावली तर पावली, मला तिने आशीर्वाद दिला तर दिला. म्हणून आपली बोळी श्रद्धा, गोळा भाऊ, पाठव 4 वाजता उठायचा, गार पाण्याने आंघोळ करायचा. हा, नवी कुरी पाटी आणली. त्या पाटीव आई बगळामुखी नाव टाकलं. आता ही नाही त्याला काय करणार. आणि मोबाईलवरच एक आरती मंत्र आहेत बघा काही, ते चालू करायचं आणि ध्यानदार ना दारा सुरुवात केली, पूर्वेला तोंड, काही नाही बाकीच.
नंतर मी त्याला सांगितलं की असं तू करत असेल तर पिवळ्या रंगाला महत्व आहे. एखादा पिवळा शर्ट असला घाल, म्हणजे बाळामुखीचा आवडता कलर पिवळा आहे, टोपी घाल, पिवळी वस्त्र करून दर्शनाला गेलं तरी पिवळी वस्त्र करून, हळद लाव पिवळं, सगळ्यात महत्वाचं निरंजनी लाव, काय अडचण नाही. तू शेवटी हवा विश्वास ज्याची श्रद्धा आहे त्याला काही कुणाचं बंधन नाही. आपल्या संविधानात येते श्रद्धा, ज्याची श्रद्धा, फक्त अंधश्रद्धा नसावा, हा श्रद्धा असावा. ज्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर, मानसिक समाधान सुखी होत असं त्याला हरकत नाही. पण त्याच्यासाठी आघोरी कृत्य, कुठं पैशाला एकमेकाला फसवणे, लाखलपडी, कुठं स्त्रियांना बोगणे, ह्याला म्हणतात आघोरी अंधश्रद्धा. याचा कडक विरोध करायचा. स्वतःला देव घोषित करणे, स्वतःच्या मुलाला देव घोषित करणे, आहेत अशी स्थानक चेक करणार आहे सगळे हळूहळू. आता ह्यांनी हे चालू केलं तिसऱ्या दिवशी, 2 दिवस केले, तिसऱ्या दिवशी त्याची त्याला थोडं रिलॅक्स समाधान बरं वाटायला लागलं. बघा मी सांगतो तुम्हाला, त्याच्यात तुम्ही असं दुर्लक्ष, तुम्ही ऐकत नाही माझं, तुम्ही हे पण करीत नाही. कमेंट मध्ये पण कमेंट करा, कमेंट मध्ये सांगत नाही हे मी केलं ती नाही केलं. कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, हे तर विज्ञान आहे, ह्याच्यात काही नाही. अनकॉन्शियस माइंडला तुम्ही जेवढं जागृत करताना पॉवरफुल ताकद आहे, मी तुम्हाला सांगतो. हा तुम्हीच आहे सगळं, सर्वस्व तुम्ही, तुमच्यात तितकी क्षमता आहे, तुम्ही होत्याच नव्हतं करू शकता, 100% खात्रीने सांगतो. पण हे असा करतोय, मी आता काय करू, अनकॉन्शियस माइंड आहे नाही. आणि एकदा जीव निघून गेला तुम्ही म्हातारपणातून ऍक्शन मध्ये, आणि यांनी बावखीने आणून जाळला ना, विषय संपला भाऊ तुमचा. जोपर्यंत जिते ना तोवर ह्या 2 हातांनी स्वतःच्या सुखासाठी, दुसऱ्याच्या आपल्या परिवारासाठी काय करता येईल याचा विचार करावा. हा ते काय होणार रे, ते आंदोलन, मोर्चा, आंदोलन, आरक्षण, ही नेते फिते ह्यांचा विचार करू नका कोणाचा. स्वतःचं कुटुंब वाचवा, स्वतःच्या मुलांना शिक्षित करायचा प्रयत्न करा. हा आणि वाईट ना देत ना, बहुतांश लोक तुम्हाला सांगतो ते जुगार आहेत आणि आकड्यात गुंतलेली आहेत. आकडा आणि दारू, तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. आणि कुणाला तुमच्या जाण्याचं, तुमच्या गरिबीचं दुःखही नाही कोणाला. तुम्हाला सोडून दिले मारण्यासाठी, ध्यानात ठेवा, त्याच्यातून वर निघावं. हा असा विषय. ह्या माणसाने सतत प्रयत्न चालू केला. तिसऱ्या दिवशी बघा चमत्कार त्याला काय झाला. त्याला असं झालं की त्याला फ्रेश, पॉझिटिव्ह वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं. मग आता तुम्हाला माहितीये कपाशीनं ही लावलेले सोयाबीन होतं, ही गेला चक्कर मारायला. शेतकऱ्याला माहितीये, बाकीच्याला नाही कळायचं. तुम्हाला माहितीये का, पीक बाबा असं थोडं सुकलेलं आहे किंवा पीक आहे, पण 1-2 पिशव्या युरिया टाकल्या, पाणी दिल्या 2 दिवसात काय होतं, युरिया कसा किकला अशी काळू की काळू तसल्या प्रकार पीक त्याचं दिसायला लागलं बरं का. ही रियालिटी. हा मी ती फोटो सुद्धा त्यांच्याकडून मागून घेणार आहे, दाखव. म्हणला काय म्हणजे श्रद्धा मनाभावी केल्यावर जमतंय. तिथून आला, बायकोला रानातला काटाळा, किरकिर, बायको गोड बोलायला लागली. सकाळ सकाळ न मागता पोई चहा सकट. हा ठेवायला म्हणला हे बघला तिचा चमत्कार आहे. मला तो विषय डोक्यात घेतल्यापासून उज्जैन आणि उज्जैनच्या पुढे 100 किलोमीटर मला असं झालंय की कवा एकदा जातोय. आता थोडं पैसे नाहीत तिकीटाला ह्याला त्याला, पण माझं 2 दिवसात पेमेंट, 2-3 दिवसात 1 तारखेच्या पेमेंट येतं युट्यूबचं. आपण लगेच जुरलो बा, ती सुट्टी नाही, जायचं आपल्याला. एकदा हे केलं ना, हा ठरलं की ठरलं. हा आणि मग आपल्याकडे आता बघणार डेली मध्ये घ्यायचं आपले बाच, त्यांना म्हण थांबा तुम्ही, मी जाऊन येतो, मी काय बघतो परिस्थिती कसं काय, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा, जा. किंवा मग आपण परत अशी 10 जणांचा ग्रुप घेऊन जातो. काय काय लोकांना इतक्या भयंकर समस्या आहेत, कुणी कुणाचं नाही जगात. तुम्हाला सांगतो, झोप सुद्धा येत नाही, जेवण खाल्ल्याला ताटातला घास लागत नाही. कसल्याही प्रकारे माणूस अडकू शकतो, कसल्याही प्रकारे त्याचे दुश्मन असू शकतात साईडनी. हा कायद्याचं राज्य आहे, कुणा डायरेक्ट वार करायचा नाही, काय नाही. फक्त आपल्याला कुणाचं वाईट नाही करायचं, फक्त आपलं बाबा कुणी वाईट नाही करा. आपल्याला जर वाईट केलेलं असेल ना, हटवायचं सगळं, असा विषय असतो. मग आता मी काय करतो, आणि ह्याच्यात कुठलं पाप नाही, काय नाही, काय नाही. हा फार फार तर एखादा नारळ फोडला ना तरी बाबा लय झालं, पण जाण्या येण्याला पर्याय तिथं खर्च लागते, त्याबद्दल काय दुमत नाही. शनी ही त्याला इतका आनंद झाला, त्याने रातचा फोन करा. म्हणजे एवढा रातचा फोन, मला मामा असं असं झाले बा. अर म्हणलं एक काम कर, पिवळी वस्त्र धारण कर, थोडं अजून, आणि श्रद्धा ठेव, आपल्याला काही नाही, आणि तूच बघून घे म्हणायचं. हा याच्या पाठीमागचं खरी गेम तुम्हाला सांगतो, खरं कारण सांगतो. विषय काय, कलियुगामध्ये आता आपल्याकडे किती आहेत, 33 कोटी आपले, हे तुम्हाला माहिती, सगळे आपल्याची, त्याबद्दल वाद नाही.
पुरुष आणि स्त्री त्याचं जे रूपांतर आहे ना, शिव आणि शक्ती याच्यामध्ये. शिव म्हणजे आपला महादेव, बोळा महादेव, आणि शक्ती म्हणजे पार्वती माता. ध्यानात ठेव, स्त्रीचं रूप शक्ती. कलियुगामध्ये देवांच्या पेक्षा देवी लवकर पावते, हे सत्य आहे तुम्हाला सांगतो. आणि कुठली पावते त्याच्यात पण सांगतो. 11 देवी आहेत सगळ्या, त्यात 11 मध्ये ही बगळावती पण आहे, बगळा देवी. बगळ्यासारखं तोंड आहे तिचं, म्हणून तिला बगळा देवी म्हणायचं. आणि शत्रुनाश आणि लोकांचं तुमच्याबद्दल वाईट नुसती लोक तुमच्या कुचानिधीच करत नाही, तुमचा प्रपंच खाली कसा येईल. हे आता 14 वर्षाचा एक मुलगा आहे, बघू काय विषय, त्याला फिट येतात सारख्या, डॉक्टरांनी हात टेकल्यात. फार पुणे मुंबई सगळे करून बसलेत. बघू, मी माझं चालूच राहतंय आपलं, चालूच. आता आणि तिथं काय पैसे लागत नाही, कुला 10 रुपये द्यायचं नाही, संपला विषय. आता तुम्हाला सांगतो शीत काय झालंय, ही जी कुठं आलतो माझ्या डोक्यातच राहत नाही राव. शिव आणि शक्ती, राईट. शक्ती म्हणजे पार्वती माता. ह्या देवे जे आहेत ना 100% ना, आता पुढचा काळ येणार आहे ना, आता गणपती उठून गेलं का, आपलं गणपती बाप्पा गेलं ना, की जी नवरात्र आहे का, तुम्हाला 1 नंबर उपाय सांगतो मी. देवी प्रसन्न होते तुम्हाला तुमच्या दुःखातून मुक्त करते. फक्त कर्म चांगलं पाहिजे, वाईट करू नका. कर्म चांगला की सगळं जुळतंय. ही शक्ती रूप आहे. दुसरी गोष्ट 2 नंबरला आपले दत्त महाराज आहेत का, आणि नाथपंथीय 2 नंबरला आहेत, प्रसन्न होणार लगेच. चिरंजीवी मध्ये हनुमान राय आहे आपला, मारुती सुद्धा लवकर पावतो. ही लवकर पावणारे देव सांगतो तुम्हाला. असा विषय. ह्याच्यात अजून एक, आता देवीची पूजा करायची म्हणलं, तुमची नजर मन किती स्वच्छ, अंतकरण किती स्वच्छ पाहिजे माहिती आहे तुम्ही. आपलं अंतकरण तुम्ही माहिती, बाहेर निघता स्त्री दिसो मुलगी दिसो लाईन मारित्यात, कलियुगी बरं का, लाईन मारित्यात. शरीराचे ठेवण कशी आहे, कुठला भाग किती फोगलाय, किती काय झाले, असलं बघत आहेत लोक. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, मी स्वतः प्रयोग करून बघितलाय, तुम्ही करा. आणि चांगलं असेल तेवढंच घ्या, बाकी सोडून द्या. तुम्हाला सांगतो, 12-13 वर्षापासून 20 वर्षापूर्वीची कुमारिका जर तुम्हाला दिसली ना, म्हणजे कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असन, बस स्टॉपमध्ये असन, रिक्षात असन, कुमारिका तुम्हाला सगळ्यांना कळते. आता मंगळसूत्र नसलं आणि जोडी बिडी नसली की कुमारिकेचं लग्न झालेलं नाही. तिच्यामध्ये प्रचंड शक्ती असते, तिला असते, तुम्हाला सांगतो, तिचा अंश असतो. कधी बी तिला न पाहता तिचे जे पाय आहेत का, ते पायाचे पंजे, तिचे नख, ते पहा, तुम्हाला त्याच्यात देवी दिसल्याशिवाय राहणार नाही. एक प्रयोग करून बघा तुम्ही, पाय बघायचं, आणि त्याचा चमत्कार सुद्धा काय होतो. आता पोरगी बी चांगली पाहिजे बरं का. आता कलियुगी काही त्या गांजा उडीत आहेत त्या रिक्षात बसून पुण्यात, मला लय माहिती आहे तसलं. सिगरेटी तर लय ठोकीतात, कनाकन 8वीतल्या ठोकीतात सिगरेटी. बॉयफ्रेंड 3-3, सोमवार मंगळवार वेगळा, बुधवार वेगळा, आणि जरा नवाट पर्याय रविवारसाठी राखून ठेवलेला असतो. असल्या अवलादीत बापाला काय केस सुद्धा कळत नाही घरी काय चाललंय पोरीच. असंही पोरगी सुद्धा चांगली पाहिजे, पण तिच्या पायात शक्ती असते. त्याच्यामुळं ह्या घटनेकडं तुम्ही कमीत कमी असं बघा की खरंच आपल्या आयुष्यात आपल्या दुःखापासून आपण वाचू शकतो का. तुमचं जर पाची पुढे तोपत असते ना, मग काय अडचण, तुम्हाला अडचण नाही. पण जे दुःखात आहे खरंच लोक अडचणी देते तुम्हाला सांगतो. काय काय लोकांना आहे ना, आणि कुणी नाही ऐकणार. कोरोना काळापासून जग बदललंय, पाहुण्या वेळेला सुद्धा फोन येत नाही, कुणी कुणाच्या घरी मुक्कामाला राहत नाही. आता फक्त फोनवर दावती भेट, कुठेतरी समारंभात तेवढ्या तासभर चालला परत माघारी. इतकं फास्ट झालंय जग. ते मुंबईत गेलतो मी, इतकं बघण्यासारखं आहे मुंबईत. काय माहितीये का, लय कमी सेकंदात आतले बाहेर त्यात. आपली तर डिरी चिपली वापरते. ती त्यांच्यासारखं करावं लागते, जरा चप्पळ व्हावं लागते बैठा काढून. लय अवघड आहे. बघू अजून ह्याच्या बाबतीत अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न 100% करणार आहे, आणि मी तर जाणार आहे तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं आत्तापुरतं एवढंच. जय मा बागलावती. रामकृष्ण हरी माऊली.